राज्य शासकीय कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेसाठी संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून सरकारला जागा करण्यासाठी गोंदियात जुनी पेन्शन संघटनेद्वारा छत्री मोर्चा आयोजित करण्यात आलेला असून गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 5 किलोमीटरचा पैदल मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा आक्रोश हा कायम राहील। तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सुद्धा याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल असा गंभीर इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आलेला आहे। राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या। अनेक समित्यांच्या अहवालाला मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कोणतीही उपाययोजना सरकारने केली नाही। तर एक नवीनच पेन्शन योजना सरकारने आणली, मात्र तिचा प्रारूप सुद्धा अद्यापही स्पष्ट केलेला नाही। त्यामुळे नाराज झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी गोंदियात छत्री मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त करीत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होईल अशी भूमिका राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। जुनी पेन्शन ही एकमेव मागणी आमच्या संघटनेची आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा निघत आहे। या निवडणुकीच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करण्याचं वोट फॉर ओपीएस चा एक नारा कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। जो कर्मचाऱ्यांना पेन्शन देईल त्यालाच कर्मचाऱ्यांचं मतदान मिळणार आहे, याची गंभीरतेने दखल सरकारनं घ्यावी। कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हा म्हातारपणाचा आधार आहे, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि संपूर्ण कर्मचारी आपल्या सरकारच्या सोबत आहेत असं मी तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो। जवळपास 3 ते 5 हजार कर्मचारी आपल्या गोंदियामधले या आंदोलनामध्ये सहभागी झाले। जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतर चालून आपली आर्त हाक सरकारला ऐकवण्यासाठी तो उपस्थित झालेला आहे। सरकारने कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून जुनी पेन्शन योजना लागू करावी। येणाऱ्या काळामध्ये तसं झालं नाही तर हे सरकार उलटवून टाकण्याची ताकद कर्मचाऱ्यांमध्ये आहे आणि नाईलाजानं कर्मचाऱ्यांना ते करावं लागेल। आज जो हजारोच्या संख्येने या ठिकाणी छत्री मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। यामागचा प्रमुख उद्देश आहे की शासनानं जी जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांची जी बंद केलेली आहे ती योजना पूर्ववत सुरू करावी। आज सातत्यानं शेकडो मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहेत, परंतु शासन दरबारी ही आवाज हा एक संपूर्ण सामाजिक चळवळ बनलेली आहे। शासनानं समजा कर्मचाऱ्यांची आवाज जर ऐकली नाही आणि तत्काळ समजा या निवडणुकीच्या अगोदर ही जर कोण जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर शासनाला या कर्मचाऱ्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला सामोरे जावं लागणार आहे। शासनानं मागच्या दिवशी जेव्हा 13 मार्च ते 20 मार्च पर्यंत आपण जो एक संपूर्ण 18 लाख कर्मचारी या पेन्शनच्या मागणीसाठी जेव्हा रस्त्यावर उतरले होते तेव्हा शासनाने या कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना म्हटलं होतं की आम्ही तुमची सामाजिक आणि न्याय तत्वावरील आम्ही एक नवीन पेन्शन योजना आणतो आहे, परंतु कुठेतरी ती पेन्शन योजना फसवी आहे आणि जरी फसवी असली तरी मग त्याचा प्रारूप मात्र अजूनपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये पडलेला नाही। म्हणजे एकंदरीत शासनाला फक्त या कर्मचाऱ्यांची बोलवण करायची आहे, कुठल्याही परिस्थितीत त्यांना पेन्शन लागू करायची नाही। तरी शासनानं त्वरित जागे व्हावा आणि या कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे जुनी पेन्शन योजनेची ती मागणी तत्काळ पूर्ण करावी। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना संदर्भात गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकच्या प्रशासकीय इमारतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 5 किलोमीटरचा छत्री मोर्चा काढण्यात आलेला आहे। काँग्रेसचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी सुद्धा हजेरी लावली असून काँग्रेसची भूमिका जुनी पेन्शन देण्यासंबंधी असल्याची त्यांनी सांगितलेले आहे आणि राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली। त्यामुळे सरकार या आंदोलनाची काय दखल घेते हे पाहण्यासारखं असेल। नेहमीच काँग्रेस पक्ष हा कर्मचाऱ्याच्या हिताचं आणि कर्मचाऱ्याच्या हित जोपासण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो। छत्तीसगड असो राजस्थान असो ज्या ठिकाणामध्ये काँग्रेसची सरकार होती त्या ठिकाणामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे काम आमच्या काँग्रेस पक्षाने केले। नक्कीचपणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे जुनी पेन्शन सुरू केलीच पाहिजे, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिलीच पाहिजे। आम्ही अनेक वेळा सभागृहाच्या बाहेर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झाली ह्यासाठी आम्ही राहिलो, लढत राहिलो। आम्ही अनेक वेळेस कर्मचाऱ्यांचे मुद्दे उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण
ही सरकार कोणाचंही ऐकत नाही. ह्या सरकारला कर्मचाऱ्यांशी काही घेणं देणं नाही, त्यांच्या जुन्या पेन्शनशी काही घेणं देणं नाही. आणि म्हणून आम्हाला तरी वाटतो की ही सरकार आता तरी जागं झालं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लवकरात लवकर लागू केलं पाहिजे. म्हणून ह्या सरकारकडे जे मागणी होत आहे ते रास्त मागणी आहे. ह्या सरकारनं ती मागणी मंजूर केली पाहिजे. ही सरकार आंधळी आणि लंगडी सरकार आहे. तीन पक्षाची मिळून बनलेली महाराष्ट्राची सरकार आहे. हे कर्मचाऱ्याची जुनी पेन्शन लागू करेल असं आम्हाला वाटत नाही. पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमची सरकार आली तर आम्ही कर्मचाऱ्यांसाठी नक्कीचपणे पूर्ण प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही लागूच झाली पाहिजे. 100% लोकसभेप्रमाणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सरकारला जे सरकार कर्मचाऱ्याच्या हिताचं काम करत नाही, कर्मचाऱ्याच्या पेन्शनविषयी विचार करत नाही, त्या सरकारला हे कर्मचारी त्यांची जागा दाखवण्याचं काम करतील असं मला वाटतं.